नमस्कार मित्रांनो, जर हे 9 कीटक तुमच्या घरात आले तर तुम्ही समजून घ्या की तुमचे नशीब चमकणार आहे आणि तुमच्या घरात समृद्धी येणार आहे. वास्तुशास्त्रानुसार जर हे 9 प्रकारचे प्राणी कोणाच्याही घरी आले किंवा घराभोवती आपले घर केले तर ते तुम्हाला कळवते की तुमचे नशीब लवकर चमकणार आहे, तुमचे नशीब लवकरच जागृत होणार आहे, तुमच्या घरी सुख समृद्धी येणार आहे. 9 प्राणी ज्या घरात येतात ते घर आनंदाने भरून टाकतात. जर हे 9 प्राणी तुमच्या घरात आले किंवा तेथे राहू लागले तर तुम्ही समजून घ्या की देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न झाली आहे आणि लवकरच तुमच्या घरी येणार आहे. कारण हे 9 प्राणी खूप शुभ मानले जातात आणि ते त्या घरात येतात ज्या घरात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो. घराचे दिनचर्या बदलते आणि त्या घराच्या नशिबाची वाढ कोणीही रोखू शकत नाही. या प्राण्यांमध्ये देवदेवताचे वाहन म्हणून काम करणारे अनेक प्राणी आहेत. जसे की भगवान नारायण यांचे वाहन गरुड देव आहे. देवता महादेवाचे वाहन नंदी आहे. महादेवाचा मुलगा कार्तिकाकडे मोर आहे. हे प्राणी खूप महत्त्वाचे आणि विशेष आहेत. प्रत्येक व्यक्तीने हे प्राणी ओळखणे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला या प्राण्यांबद्दल माहिती नसेल, ते तुमच्या घरी येतात आणि तुम्ही त्यांना जाणून बुजून नकळत दुखवले किंवा मारले तर आई लक्ष्मी तुमच्यावर खूप रागवू शकते, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. जर असे प्राणी तुमच्या घरी आले तर तुम्ही हे समजून घेतले पाहिजे. तुम्हाला हे माहीत असले पाहिजे की तुमचे भाग्य लवकरच उगवणार आहे. तुमचे वाईट काळ आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या संपणार आहेत आणि तुमचे चांगले काळ सुरू होणार आहे. तर चला जाणून घेऊया की असे कोणते 10 प्राणी आहेत ज्यांच्या घरात आगमन खूप शुभ मानले जाते. परंतु त्याआधी नंबर 1 म्हणजे तीळ उंदीर. मित्रांनो, तुम्ही तीळ उंदीर अनेकदा पाहिला असतील. ते बहुतेक रात्री बाहेर पडतात. ते फक्त रात्रीच्या वेळी घरात दिसतात, परंतु कधी कधी ते दिवसा घरात देखील दिसतात. ते उंदरासारखे दिसतात, परंतु त्याचे नाक उंदरापेक्षा थोडे लांब असते. जर तुम्हाला तुमच्या घराच्या दारातून छतावर तुमच्या घरात प्रवेश करताना दिसलात, नंतर तुम्हाला तो घरात किंवा दररोज दिसू लागला, तर तुम्ही समजून घेतले पाहिजे की जगात अशी कोणतीही शक्ती नाही जी तुमच्या नशिबात बदलण्यापासून रोखू शकणार नाही. घरात छेदावरणाचे आगमन खूप शुभ मानले जाते. जो कोणी घरात प्रवेश करतो त्या घरात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो किंवा ज्याच्या घरात तो प्रवेश करतो त्या घरातील व्यक्तीचे भाग्य चमकते. जर तुमच्या घराचा प्रश्न आला तर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट यश मिळते. जर छतावर एखाद्या व्यक्तीभोवती फिरत नाही, परंतु जर ते तसे केले तर हे देखील निश्चित आहे की त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व समस्या संपणार आहे. ती व्यक्ती आकाशाला स्पर्श करू लागते. यश त्या व्यक्तीच्या पायात जुंबन घेते. घरात छतावर येणे हे खूप शुभ गोष्ट आहे. कुटुंबासाठी हे खूप शुभ लक्षण मानले जाते. शास्त्रानुसार असे म्हटले जाते की जर आपल्या घरातून चूरदार आले तर घराचे दिनचर्या बदलते, कुटुंबात आनंद येऊ लागतो आणि फिरते. अशा व्यक्तीच्या आयुष्यात संपत्तीचे अनेक मार्ग उघडतात. ती व्यक्ती घरातील सर्व त्रास आणि संकटापासून मुक्त होती. जर अशी व्यक्ती आयुष्यात खूप मेहनत करत असेल तर आता त्याला त्याच्या मेहनतीचे फळ लवकर मिळणार आहे. दुसरा क्रमांक म्हणजे घरातील उंदीर. मित्रांनो, उंदीर घरात दुःख आणि संकट आणतो. घरात त्याचे येणे ही खूप अशुभ लक्षण आहेत, म्हणून तुम्ही कधीही तुमच्या घरात उंदीर राहून देऊ नये. जर तुम्हाला तुमच्या घरात उंदीर दिसला तर तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की तुमच्या घरात एक राक्षस राहत आहे, म्हणून तुम्हाला त्याला ताबडतोब घराबाहेर काढावे लागेल. उंदीर हा गणपतीचे वाहन आहे, त्यामुळे त्याला मोठे पाप लागेल, म्हणून तुम्ही उंदीर मारू नये. उंदीर पूर्वी खूप भयानक राक्षस होता, ज्याला भगवान गणेशाने पराभूत करून आपले वाहन बनवले होते. म्हणूनच त्याला मारू नये, पण घरातही राहून देऊ नये. शक्य तितके लवकर उंदीर घराबाहेर फेकून द्या. जर घरात उंदीरही राहत असेल तर घरात नेहमी दुःख, वेदना आणि दुःख असते. अशा घरात कोणी ना कोणी आजारीच राहतो. तिसरा क्रमांक मधमाशी. मधमाशीचे पोळे. मित्रांनो, तुम्ही कधी ना कधी मधमाशीचे पोळे पाहिले असेल तर
जर तुमच्या घराभोवती किंवा तुमच्या घरात कुठेही मधमाशीने पोळे केले तर तुमच्या घरात कधी आशीर्वाद राहणार नाही. मधमाशी आपले पोळे बनवते आणि घरात नेहमीच एका ना एका समस्या आणते. ज्या घरामध्ये मधमाशीचे पोळे बनते त्या घरातील व्यक्तीच्या नशिबालाही छत्रीसारखे छिद्र पडतात. ज्याप्रमाणे मधमाशीच्या छताला हजारो छिद्र असतात, त्याप्रमाणे ज्या घरात मधमाशी पोळे बनवते त्या घरातील लोकांच्या नशिबातही हजारो छिद्र पडतात. यासोबतच जर घरात लहान मूल असेल आणि तो त्या छताजवळ गेला तर मधमाशा त्यालाही इजा करू शकतात. म्हणून तुमच्या घरात कधीही मधमाशांना पोळे बनवून देऊ नका आणि त्यांना तुमच्या घराभोवती पोळे बनवून देऊ नका. जर तुम्हाला तुमच्या घरात किंवा घराजवळ कुठेही मधमाशीचे पोळे दिसले तर तुम्ही ताबडतोब तेथून काढून टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर तुम्ही हे केले नाही तर तुमच्या घरात नेहमीच दुःख, त्रास राहील, अडचणी येतच राहतील. क्रमांक 4, फुलपाखरे. मित्रांनो, रंगीबेरंगी आणि सोनेरी फुलपाखरे त्यांच्यासोबत खूप शुभ चिन्ह घेऊन जातात. जर तुमच्या घरी सोनेरी आणि रंगीबेरंगी फुलपाखरे आली आणि तुम्हाला प्रत्येक वेळा सुंदर फुलपाखरू दिसले तर ही फुलपाखरे खूप मनमोहक दिसतील. जर अशी फुलपाखरे तुमच्या घरी आली तर तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की ज्याप्रमाणे फुलपाखरे इंद्रधनुष्याच्या रंगीत असतात त्याचप्रमाणे ते तुमच्या आयुष्यात इंद्रधनुष्याचे रंग पसरवतील आणि तुमचे जीवन आनंदाने भरतील. तुमचे घर आनंदाने आणि समृद्धीने भरून जाईल. म्हणून घरात फुलपाखराचे आगमन खूप शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रात ही गोष्ट खूप चांगली प्रकारे स्पष्ट केली आहे. जेव्हा एखाद्याच्या घरी फुलपाखरे येतात तेव्हा घरात संपत्ती आणि समृद्धीचा वर्षाव होतो. अशा घरात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमीच राहतो. म्हणून जर तुमच्या घरी फुलपाखरू आले असेल तर तुम्ही समजून घ्या की तुमचे वाईट दिवस संपणार आहेत आणि तुमचे चांगले दिवस आता सुरू झाले आहेत. क्रमांक 5, मित्रांनो, विंचू हा गरिबीचे लक्षण मानला जातो. घरात विंचू दिसणे मोठ्या दुःखाचे लक्षण मानले जाते. जर एखाद्याच्या घरात विंचू बाहेर पडला किंवा कोणाच्या घरात दिसला तर ते खूप अशुभ मानले जाते. पण मित्रांनो, जर तुम्हाला 2 विंचू एकत्र दिसलेत एकामागून एक आणि ते दोन्हीही तुमच्या घराकडे येत आहेत किंवा तुमच्या घरात प्रवेश करताना दिसले तर याचा अर्थ असा की देवी लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करणार आहे. मित्रांनो, जर विंचू हा दुःखी आणि अत्याचाराचे प्रतीक मानला जातो, परंतु जर तुम्हाला या अवस्थेत विंचू दिसला तर तुम्ही समजून घ्या की देवी तुमच्यावर प्रसन्न आहे आणि ते तुमच्या घरात येणार आहे. म्हणून तुम्हाला तो विंचू न मारता घराबाहेर फेकून द्यावे लागेल. 6वा क्रमांक, सरड्यामध्ये. सरडा खूप शुभ मानला जातो. असे बरेच लोक आहेत जे सरडे मारतात आणि त्या अजिबात चांगले मानत नाहीत, म्हणून हे खूप चुकीचे आहे. सरडे अजिबात मारू नयेत. जर तुमच्या घरात सरडा दिसला तर तुम्ही घाबरू नका किंवा त्याला मारू नका. जर घरातून सरडा काढून टाकणे हे काहीही खास गोष्ट नाही, परंतु जर तुमच्या घरात एकाच गटात अनेक सरडे एकत्र दिसले तर ते देवी लक्ष्मीचे खूप शुभ लक्षण मानले जाते. यावरून असे दिसून येते की तुमच्या घरी संपत्ती येणार आहे. जर तुम्हाला तुमच्या घरात कुठेही सरड्याचा समूह दिसला तर याचा अर्थ असा की देवी लक्ष्मी तुमच्या घरावर आपले आशीर्वाद ठेवत आहे. भगवान विष्णू पुराणानुसार जर तुम्ही पूजा करत असाल आणि पूजा करताना तुम्हाला तुमच्या आजूबाजूला कुठेही सरडा दिसला तर ते खूप शुभ मानले जाते. ते तुम्हाला सांगते की तुमचे नशीब चमकवणार आहे आणि तुमचे सर्व इच्छा पूर्ण होणार आहे. यासोबतच जर तुम्हाला तुमच्या घरात कुठेही 2 सरडे दिसले ज्याचा शेपूट कापलेला आहे तर समजून घ्या की लवकरच तुमच्या घरात देवीचे आगमन होणार आहे. सरडे हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते, म्हणून शक्य असल्यास चुकूनही सरडा मारू नका. जर तुम्हाला सरडे आवडत नसतील किंवा तुम्हाला त्याची भीती वाटत असेल तर तुम्ही त्यांना तुमच्या घरातून हाकलून लावावे, परंतु त्यांना मारू नये किंवा घाबरू नये. जर तुम्ही त्यांना मारले तर तुम्ही मोठे पाप कराल, ज्यामुळे देवी लक्ष्मी देखील तुमच्यावर रागवू शकते आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात अनेक मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागेल. क्रमांक 7, मुंग्या खूप शुभ चिन्ह आहे. शास्त्रानुसार जर एखाद्याच्या घरात पूर्व दिशेकडून मुंगी तोंडात कोणतेही अन्नपदार्थ घेत असल्याचे दिसून आली तर ते खूप शुभ मानले जाते. हे सांगते
की तुमचे भाग्य लवकरच उजळणार आहे. तुमचे दुःखाचे दिवस आता संपणार आहेत आणि तुमच्या आयुष्यातील आनंद, समृद्धी आणि कल्याण येणार आहे. आता तुमच्या कुटुंबातील सदस्याची प्रगती होणार आहे. जर तुम्ही कोणत्याही प्रवासासाठी निघणार असाल तर तुमच्या घरातील लग्नाशी संबंधित कोणतेही अडथळे असेल तर आता तो संपणार आहे. जर तुमच्या घरातील लग्नाशी संबंधित कोणतेही काम अडकले असेल तर ते लवकरच सुधारेल. जर तुमच्या घरी दक्षिण दिशेकडून मुंगी तोंडात कोणतेही अन्नपदार्थ घेत असेल तर ती लवकरच सुधारणार आहे. जर तुम्हाला मुंग्या बाहेर येताना दिसल्या तर तुम्ही समजून घ्या की तुम्हाला कोठून तरी पैसा मिळणार आहेत आणि तुमच्या आयुष्यातील यशाचे अनेक मार्ग उलगडणार आहेत. म्हणूनच तुम्हाला काळजी घ्यावी लागेल की मुंग्या तुमच्या पायाखाली कधी येणार नाहीत. हे देखील तुम्हाला वाचवले. 8वा क्रमांक मित्रांनो, भुरटा. ज्याच्या घरात भुरटा येतो त्या घराचे भाग्य वाढते. त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व समस्या, त्यांच्या घरातील सर्व संघर्ष संपतात. जर तुमच्या घरी भुरटा आला तर ते तुम्हाला सांगते की तुमचे नशीब चमकणार आहे आणि तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहे. तसे मुंग्या फार क्वचित दिसतात आणि ते कोणाच्याही घरी सहजासहजी जात नाहीत. लाखोमध्ये फक्त एकाच व्यक्ती असते ज्याच्या घरात मुंग्या येतात. म्हणून तुम्ही खूप भाग्यवान आहात हे समजून घेतले पाहिजे. 9 नंबर, नीलकंठ पक्षी. मित्रांनो, नीलकंठ पक्षी हा भगवान शिवाचा प्रतीक मानला जातो. जर ते तुमच्या घरात येऊन बसले तर ते दर्शवते की लवकरच तुमच्या घरी संपत्ती येणार आहे. जर तुम्ही खऱ्या मनाने भोलेनाथाची प्रार्थना केली तर तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल. कारण भोलेनाथ खूप निष्पापी आहेत आणि ते त्यांच्या भक्तावर खूप लवकर प्रसन्न होतात.